तू मगाशी कांताराबद्दल बोलत होतास, ते काय असतं? म्हणजे आपण तर मूवी पाहिली, त्यात शिवा वगैरे असे कॅरेक्टर्स असतात, आणि ते काय असतं म्हणजे बेसिकली ते कॉन्सेप्ट तू समजव की जे तुझ्या आजीनी वगैरे सांगितलं असेल. तर बेसिकली आम्ही ते एक फेस्टिवल असतं आमच्या कर्नाटकामध्ये, माझ्या घरच्या देवळात. बरं. ते एक फेस्टिवल असतं. इट्स अ 13 to 14 डेजचा तो एक मस्त एक फेस्टिवल सारखं असतो. तर इट्स लाईक अ थँकिंग. आपण देवाला थँक्यू म्हणतो, आपल्याला धन्यवाद करतोय की आपल्याला तुम्ही रक्षण देतात वगैरे. तर त्याच्यामधला एक दिवस म्हणजे पंजुर्लीचं कोला. बरं. आणि मग तुम्ही म्हणजे विचारू शकता, देवाशी बोलू शकता तिथे की आम्हाला अशा प्रॉब्लेम्स आहेत, तर आम्हाला काय मार्गदर्शन द्या. पण त्यांनी सांगितलं होईल म्हणजे होईल, काही कर तू, कोण थांबवू नाही शकणार, कळलं. तर ते एक इट्स अ जेस्चर ऑफ थँकिंग. दॅट्स ते फेस्टिवल आहे. आणि ते शिवाचं असतं बरोबर? ते नाही असं नसतं. बेसिकली पंजुर्ली काय आहे त्याला, म्हणजे पंजुर्ली इज अन एंटिटी. ते वेगळं वराह अवतार म्हणतात ना, त्याच्यामधनंच तो डिराईव्ड आहे. त्याचं एक स्टोरी पण आहे छान मस्त आहे. ते मी कुठेतरी ऐकलेलं, ते खरं आहे की कसं आहे मला माहीत नाही, पण तरी मी सांगेन तुला, ठीक आहे. तर एकदा कैलाशवरती म्हणजे एक वाईल्ड बोरचा पिल्लू घेऊन गेलेला कोणीतरी, ठीक आहे. शिवा होत्या का पार्वती होत्या माहीत नाही, पण कोणीतरी घेऊन गेलेला. तिथे तो बोर अख्खा क्रॉप वगैरे डिस्ट्रॉय करत होता, शेती पूर्ण नष्ट करत होता तो. तर तिथून त्याला खाली टाकून दिलं. बरं. हाकलून टाकलं की तू आतापासून तू रक्षण करायचं, तू इथे खूप केलंस, तू लोकांची मदत कर. आणि त्याच्यासोबत एक म्हणजे त्यांच्यासोबत एक असा क्षेत्रपाल म्हणतो आपण, क्षेत्रपाल म्हणतात त्याला, गुळिका म्हणून, त्यांनाही पाठवलेलं. तर बेसिकली इफ यू म्हणजे पंजुर्ली से पहले तेरे को गुळिका से डील करना है. बरं. समजलं. पंजुर्ली इज व्हेरी जेंटल, व्हेरी जेंटल. म्हणजे तो एकदम प्रेमळ. पण तू चुकलास आणि गुळिका समोर तो तोडतो भाई, तुडवतो, मारतो कुत्र्यासारखा. ते तसं आहे. म्हणजे क्षेत्रपाल इज व्हेरी डेंजरस, गुळिका इज व्हेरी डेंजरस. येस, नो, पंजुर्ली इज काइंड, गुळिका इज डेंजरस. ओके. बट दे आर बोथ गॉडली एंटिटीज. आणि ते कोणाच्या अंगात येतात म्हणजे जे एक पर्टिक्युलर ब्लड लाईन असतं त्यांचं, कोणाच्याही अंगात नाही येऊ शकत. ते त्यांचं म्हणजे प्रॉपर एक परिवार असतो, परिवारच असतो. त्यांच्यात पुढे वंशधर वंश जातं, ते त्यांच्याच ब्लड लाईन मध्ये राहणार. मग ते पूजा वगैरे करतात वेगळी. तू पाहिलंय ते कधी? हो. एव्हरी इयर. कसा एक्सपिरियन्स असतो? माइंड ब्लोईंग. म्हणजे तिथे तू जाऊन बसशील ना, गूजबम्स, अख्खा रात्रभर ते गूजबम्स अंगावर असतं. आणि ते असतं ना, ते वादन जे वाजवतात ते करके इन्स्ट्रुमेंट आहे त्यांचं, ते खूप असं ना लागतं ते अंगाला, असं करंट दौडत आहे असं अंगात. बापरे, अप्रतिम आहे. मी तुला फुटेजेस देतो मी तुला नंतर, तू टाकते नंतर, लोकांना पण बघू दे. नाही. आणि तू मारताना कोणाला पाहिलंय? मारताना सध्या तरी नाही पाहिलंय. मी मागच्या 1-2 वर्ष गेलोय फक्त. त्याच्या आधी मी लहान असताना जायचो. म्हणजे तो प्रत्येक माणसाच्या कर्मानुसार त्याला हे देतो. म्हणजे जर तू चुकीचा असेल तुला शिक्षा देणार. शिक्षा हँड्स डाऊन, तुला सगळ्यांसमोर चॅलेंज करणार तो. तसा तो प्रकार आहे. म्हणजे तुला तो प्यार करेगा तो भगवान तेको बहुत प्यार करेगा, जर तू चुकीचा नाहीयेस. जर तू चुकलायस तर तुला ते शिक्षा ही भोगायचंच आहे इथेच. बापरे.